हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू प्रांजलीज किचन. आजची आपल्या रेसिपीचं नाव आहे आलू पराठा. आपण आलू पराठा कसा बनवायचा आज ते बघणार आहोत. तर पहिलं आपण इन्ग्रेडियंट्स बघून घेऊया काय आहेत ते. हे बघा, बॉईल केलेले पोटॅटो, ठीक आहे, बॉईल करून घेतलेत मी बटाटे. त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये आपण काय काय टाकणार आहोत हे बघा. बारीक चिरलेली कोथिंबीर, लसूण, मोठे मोठे कळ्या घ्यायचे, आपल्याला त्यांना खिसून टाकायचे. मॅगी मसाला, धनेपूड, जिरेपूड, लाल तिखट, थोडीशी हळद. आणि हे बघा, ही मी कणिक मळून घेतलेली आहे. ही कणिक हे ना सॉफ्ट पाहिजे, एकदम सॉफ्ट पाहिजे. ही आलू पराठे करायच्या आधी 1 तास पीठ मळून घ्यायचं आणि ना असं तिंबून ठेवायचं त्याला, त्याच्यावर थोडं पाणी टाकून, आणि करायच्या वेळी त्याला एकत्र करून घ्यायचं. आपल्या पोळीच्या पिठापेक्षा हे थोडंसं पातळ पीठ पाहिजे, घट्ट नाही पाहिजे, एकदम गच्च नाही पाहिजे, थोडंसं सॉफ्ट पाहिजे. ठीक आहे, आता आपण ह्याच्याकडे जाऊया, आलूच्या ह्याच्याकडं, मिक्सरकडं. हे आलू सगळेच आपण स्मॅश करून घेऊया पहिले. ओके, हे बघा, हे सगळे आलू मी स्मॅश करून घेतलेले आहेत. ओके, हे बघा, असे व्यवस्थित स्मॅश करून घेतलेले आहेत सगळ्यांना मी. आता काय करायचं आहे, आपण ह्याच्यामध्ये ना सर्वात पहिलं किसणी घ्यायची बारीक, आणि हे लसणाच्या पाकळ्या आहेत ना खिसून टाकायच्या. हे दाताखाली आलं ना मस्त लागतात एकदम आलू पराठ्यामध्ये. त्यांना असं बारीक बारीक खिसून टाकायचं. ठीक आहे, हे बघा, मी सगळं लसूण आहे ना पाकळ्या खिसून टाकल्या ह्याच्यामध्ये. आता आपण एक एक मसाला टाकू. हे बघा, पहिला धनेपूड, ठीक आहे, जिरेपूड, हे सगळं मसाल्याच्या डब्यातले चमचे असतो ना ते जे अर्धे अर्धे चमचे घ्यायचे. फक्त लाल तिखट मी 1 चमचा घेतलेला आहे, ठीक आहे, आणि ही चिमटभर हळद, ठीक आहे. नंतर ही आपली कोथिंबीर थोडी जास्त टाकायची, ती पण छान क्रंच देते आपल्याला खाताना. नंतर मॅगी मसाला, आपल्याला थोडंसं चेंज म्हणून तो टाकायचा मसाला, नाहीतर नाही, नसेल तर नाही टाकला तरी चालतो, पण हा एक मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा आपण टाकू शकतो. ठीक आहे, नंतर आणि थोडीशी हिंग, आणि ही थोडीशी हिंग टाकायची. ठीक आहे, आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित. हे बघा, हे मी असं सगळं मिक्स करून घेते. हे बघा, आता आपण हे व्यवस्थित सगळे मसाले मिक्स करून घेतलेत. आता आपलं मीठ टाकायचं आहे. ठीक आहे, आता चवीप्रमाणे मीठ टाका. ठीक आहे, मीठ टाकून व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्या. ठीक आहे, मी मिक्स करून घेते हे. आता हे बघा, हे मीठ टाकून मी मिक्स करून घेतलं आहे. हे आपलं मळलेलं पीठ, आणि हे पीठ लावायला. ठीक आहे, आता मी तुम्हाला दाखवते कसा करायचा आलू पराठा. हे बघा, मी पॅन गरम करायला ठेवला आहे इथं. हा पॅन गरम करून घेत आहे. आता मी पराठा दाखवते तुम्हाला कसा करायचा. छोटंसं पेढा करायचा पिठाचा, लाटून घ्यायचा. ठीक आहे, हे बघा, छोटीशी पोळी करून घ्यायची. ओके, 1 चमचा हे टाकायचं. ठीक आहे, असं परत पीठ लावायचं. ह्याला थोडंसं असं करून घ्यायचं, म्हणजे जेव्हा आपण लाटण्याने त्याला लाटू तर ते फुटणार नाही. ओके, हे बघा, हलकं हलकं लाटत जायचं. हे बघा, आपला पराठा लाटून रेडी आहे. आता आपण पॅनवर थोडंसं तेल टाकायचं. तूप टाका, बटर टाका, तुम्हाला जे आवडतं ते टाक. हे बघा, हे टाकलेलं आहे मी पराठा.
आता व्यवस्थित दोन्ही साईडने आपण ह्याला भाजून घ्यायचं. ठीक आहे. हे बघा एक साईडने झाला, त्याला पलटून घेऊया आपण. ठीक आहे. हे बघा असं मस्त दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं, ह्याला खूप सुंदर लागतो. आता अजून 1-2 मिनटात हे बघा आलू पराठा आपला दोन्ही साईडने भाजून तयार आहे. आता आपण ह्याला सर्व करू शकतो. हे बघा आपला आलू पराठा रेडी आहे. ह्याला आपण तूप लावून खायला देऊ शकतो. हे बघा पराठामध्ये तुम्हाला दाखवते मी. पराठ्याच्या कॉर्नर पर्यंत हे बघा आलू गेलेला आहे. अजिबात असं पीठ वगैरे राहणार नाही. व्यवस्थित जर पीठ मळलं ना तर ते व्यवस्थित बटाटा सगळ्या साईडने जातो आणि हे पराठा तयार होतो एकदम. ह्याला आपण शेजवान चटणी, सॉस किंवा आत्ता सध्या उन्हाळा चालू आहे तर कैरीच्या चटणी बरोबरही हा सुंदर लागतो. किंवा छोट्या मुलांनी नुसता ह्याच्याबरोबर खाल्ला तूप लावून तरी पण छान लागतो हा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. थँक्यू.